Good morning, student. Today we learn about the next topic in chapter number 4, classification of chordata. In previous lecture we studied classification of non-chordata. Classification of chordata, phylum chordata is divided into two groups. The first group is called as acrania, or it is also called as protochordata, that is lower chordates. Urochordata and cephalochordata are collectively together known as protochordata. म्हणजेच फायलम कॉर्डेटा जो आहे तो या दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालेला आहे. तर पहिला ग्रुप आहे अक्रॅनिया, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉर्डेटा. प्रो मीन्स फर्स्ट. तर पहिले जे काही कॉर्डेट्स आहेत तर त्या कॉर्डेट्सला म्हटलेलं आहे प्रोटोकॉर्डेटा, त्यालाच लोअर कॉर्डेट्स असंही म्हटलेले. सेकंड ग्रुप आहे क्रॅनिएटा और यूकॉर्डेटा, दॅट इज हायर कॉर्डेट्स. म्हणजेच दुसरा ग्रुप जो आहे तो क्रॅनिएटा आहे, तर किंवा त्यालाच दुसरं नाव आहे यूकॉर्डेटा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायर कॉर्डेटा. द ग्रुप acrania or protochordata, it can be divided into 3 subphylum. First subphylum is called as hemichordata. Hemi means half, chorda means bearing. That means a notochord is present in the larval stage only, and in adult condition this notochord is ॲब्सेंट. तर हेमिकॉर्डेटा का म्हटलेलं आहे, तर त्याच्यात अर्धे कॅरेक्टर्स जे आहे ते नॉन कॉर्डेटचे आहे आणि अर्धे जे आहे ते कॉर्डेटचे आहे, तर म्हणून त्याला हेमिकॉर्डेटा म्हटलेलं आहे. पण हा जरी इथं सबफायलममध्ये सांगितलेला असेल तरी सबफायलम हेमिकॉर्डेटा इज नाऊ कन्सिडर्ड टू बी ॲन इनव्हर्टिब्रेट ग्रुप, म्हणून त्याला इनव्हर्टिब्रेट ग्रुपमध्ये त्याच्यात ठेवलं गेलं आहे. का, तर त्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावरून त्यांना वाटत होतं, म्हणजेच की हेमिकॉर्डेटामध्ये जे ब्युकल डायव्हर्टिक्युलम आहे ते नोटोकॉर्ड सारखं दिसत होतं, आणि म्हणून त्याला कॉर्डेटामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. पण नंतर मात्र तसं काही त्याच्यावरती काही हे झालं नाही, त्याच्यामुळे त्याला नॉन कॉर्डेट्सचा फायलममध्ये ठेवण्यात आला, म्हणून तो 10वा फायलम नॉन कॉर्डेट्सचा आहे किंवा इनव्हर्टिब्रेट्स ग्रुपमध्ये तो आहे. दुसरा सबफायलम आहे युरोकॉर्डेटा, सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा, युरो मीन्स टेल अँड कॉर्डा मीन्स बिअरिंग. म्हणजेच टेल रिजन जो आहे तर त्या टेल रिझनला जो नोटोकॉर्ड असेल तो प्रेझेंट असतो. द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द टेल रिझन, ओनली टेल रिझन ड्युरिंग द लार्व्हल स्टेजेस, अँड इट कॅन बी डिसअपियर इन द अडल्ट. हेन्स द नेम इज युरोकॉर्डेटा. त्याचं पुढचं डिस्क्रिप्शन जे आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटामध्ये जो नोटोकॉर्ड असेल तर तो थ्रूआउट लाईफ त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट असतो, म्हणजेच हेड टू टेल रिझन. द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट हेड टू टेल रिझन अँड इट इज थ्रूआउट द लाईफ. तर अशा पद्धतीने द अक्रॅनिया, ग्रुप अक्रॅनिया और प्रोटोकॉर्डेट्स, इट इज डिवायडेड इंटू मेन 2 subphylum, that is Urochordata and Cephalochordata. Urochordata and Cephalochordata together collectively called as protochordates. They are called as protochordates. Then the second group is called as Craniata. Craniata is divided into
subphylum Vertebrata. It is divided into subphylum Vertebrata. This Vertebrata subphylum is again divided into two divisions, Agnatha and Agnathostomata, and second division is Gnathostomata. Agnathostomata. A means absent, Gnatho means jaws. That means jawless animals and with jaw. Gnathostomata means the animals having jaws, with jaws and jawless. तर अशा दोन ग्रुपमध्ये त्याचं डिवाइडेशन झालेलं आहे. इस दो ग्रुप में फिर डिवाइडेशन हुआ है, जिसमें माउथ प्रेजेंट नहीं रहता उसको अग्नाथा में डाला है, और जिसमें जॉज और माउथ इज प्रेजेंट इट इज कॉल्ड एज ग्नाथोस्टोमेटा. देन दिस डिवीजन अग्नाथा में एक ही क्लास है साइक्लोस्टोमेटा. अगले स्लाइड में हम देखने वाले, तो उसमें एक ही क्लास है साइक्लोस्टोमेटा. डिवीजन ग्नाथोस्टोमेटा इज डिफरेंशिएटेड इनटू two super class, that is Phyces and Tetrapoda. Phyces bearing fins are present. The fins are present, and the second super class, that is Tetrapoda. Tetra means four, podas means foot. That means four foots, forelimbs and hind limbs. These are present. Then hence it can be put into the superclass Tetrapoda. In Tetrapoda, the classes are Amphibia, Reptilia, Aves and Mammals. These four classes are included in the superclass Tetrapoda. These Phyces, they are called as lower vertebrates, and the superclass Tetrapoda, Amphibia, reptiles, aves and mammals are called as higher vertebrates. Phylum Chordata is divided into three subphylum: Urochordata, Cephalochordata and Vertebrata. Subphylum Urochordata example आहे tunicates. It is also called as tunicates. Subphylum Cephalochordata, lancets, त्याला lancets पण म्हणतात. Subphylum Vertebrata, Agnathas, fish, sharks and tetrapods. Here the first subphylum, it is called as Urochordata. These animals are called tunicates. These animals are called as tunicates. This is the tunicates. These animals are called as tunicates. Here the tunicates, in this figure the tunicates, here this is also tunicates. These animals are called as tunicates. Body is soft and covered by covering called as test. Body त्यांची soft असते and it is covered by a covering. This covering is called as test. त्या कवरिंगला टेस्ट म्हटलं जातं. which is made up of cellulose, की जे सेल्युलोज पासून तयार झालेलं आहे. त्या कवरिंगला ज्या सेल्युलोज पासून ते तयार झालेलं आहे, तर त्या सेल्युलोजला नाव आहे ट्युनिसिन. इट इज कॉल्ड एज ट्युनिसिन. नोटोकॉड इज प्रेझेंट ओनली इन द टेल ऑफ द लार्वा. मी आधीच तुम्हाला सांगितलं की युरोकॉर्डेटामध्ये, युरो म्हणजेच टेल रिजन असतं, तर युरोकॉर्डेटामध्ये जे नोटोकॉर्ड असेल तर ते फक्त टेल रिजनला असतं आणि ते पण लार्व्हल स्टेजमध्ये असतं. म्हणून नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन द टेल ऑफ द लार्वा. इट इज लॉस्ट ड्युरिंग मेटॅमॉर्फॉसिस. म्हणजे जेव्हा मेटॅमॉर्फॉसिस प्रोसेस होते तर त्या प्रोसेसमध्ये ते लॉस्ट होऊन जातं. म्हणजे अडल्ट स्टेजमध्ये आल्यानंतर नोटोकॉर्ड हा लॉस्ट होतो किंवा डिसॅपियर होतो. म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे युरोकॉर्डेटा. ओनली मराईन ॲनिमल्स, म्हणजे फक्त समुद्री पाण्यामध्ये आढळणारे प्राणी आहेत. ओनली मराईन ॲनिमल्स. फॅरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स. दॅट मीन्स इन केस ऑफ फॅरिंग्स इट हॅज मेनी गिल स्लिट्स. गिल स्लिट्स प्रेझेंट असतात की जे रेस्पायरेशनसाठी त्यांना त्यांचं फंक्शन आहे. एक्झाम्पल्स आहे हर्डमानिया,
सल्पा आणि डॉलिओलम. सेकंड सबफायलम इट इज कॉल्ड ॲज सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटा दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज लँडस्लेट. त्याला दुसरं नाव आहे लँडस्लेट. दे आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स. बघा फिगरमध्ये बघा, तर हे जे आहेत हे लँडस्लेट्स आहेत. तर या लँडस्लेट्समध्ये ते फिश लाईक ॲनिमल्स आहेत. दे आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स दॅट आर नॉट लॉंगर दॅन 5 सेंटीमीटर इन लेंथ. म्हणजे 5 सेंटीमीटरच्या वरती त्यांची लांबी तिथं नसते. दे लिव्ह पार्टली ब्युरिड इन सॉफ्ट मराईन सॉईल. मराईन सॉईल जी असेल तर त्या सॉईलमध्ये ते आपल्याला खोलवर दिसतात. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ अँड एक्सटेंड्स इन लेंथ. बघा नोटोकॉर्ड जो असेल तर तो थ्रू आउट लाईफ प्रेझेंट असतो. नोटोकॉर्ड जो असेल तर तो थ्रू आउट लाईफ प्रेझेंट असतो आणि इट कॅन एक्सटेंड इन लेंथ, म्हणजेच हेड टू टेल रिजनमध्ये प्रेझेंट असतो. दे शो कॉर्डेट कॅरेक्टर्स सच ॲज प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स. कॉर्डेट्स कॅरेक्टर्समध्ये 3 कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहे. तर ते 3 कॅरेक्टर्स म्हणजे कोणते, तर पहिलं कॅरेक्टर्स त्याच्यात आहे प्रेझेन्स ऑफ कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड ॲट लिस्ट इन अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स, प्रेझेन्स ऑफ कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड ॲट लिस्ट इन अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ. सेकंड कॅरेक्टर्स प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इन द pharyngeal or neck region. Presence of gill slits in the pharyngeal or neck region. म्हणजे फॅरिंग्स किंवा नेक रिजन जे म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये गिल स्लिट्स या प्रेझेंट असतात फॉर रेस्पायरेशन. हे दुसरं कॅरेक्टर्स महत्त्वाचं झालं कॉर्डेट्समध्ये. तिसरं आहे प्रेझेन्स ऑफ हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी. तिसरं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे की हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड जो असेल तर तो प्रेझेंट असतो विच कॅन रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये जे असेल तर असा डॉर्सल टिब्युलर हॉलो नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो. म्हणून हे 3 कॅरेक्टर्स. आणि चौथं कॅरेक्टर्स आहे व्हेंट्रल हार्ट इज प्रेझेंट. हार्ट इज व्हेंट्रल इन पोझिशन. व्हेंट्रल हार्ट इज प्रेझेंट. तर हे कॉर्डेटचे मेन कॅरेक्टर्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणून इथं दे शो कॉर्डेट कॅरेक्टर्स सच ॲज प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स, टेल अँड डॉर्सल नर्व कॉर्ड. एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲम्फिऑक्सस. आता तिसरा सब फायलम आहे द सब फायलम थर्ड, दॅट इज व्हर्टिब्रेटा. इट इज फर्दर डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन्स, अग्नॅथोस्टोमॅटा अँड ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथा दॅट इज लॅक्स जॉ, मीन्स जॉलेस ॲनिमल्स. जॉलेस ॲनिमल्स जे असतात त्याच्यामध्ये एकच क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा इट कॅन बियर्स जॉ बियरिंग जॉज. सुपर क्लास त्याच्यात ग्नॅथोस्टोमॅटाचे सुपर क्लास जे आहेत ते 2 सुपर क्लास आहेत, पायसेस अँड टेट्रॅपोडा. पायसेस बियरिंग फिन्स अँड टेट्रॅपोडा बियरिंग लिम्स, दॅट इज फोर लिम्स अँड हाइंड लिम्स. दीज फिन्स आर फॉर लोकोमोशन. Then Pisces can be classified into 2 classes, chondrichids and ostrichids. Chondrichids cartilaginous fishes आपण त्याला म्हणतो आणि ostrichids bony fishes आपण त्याला म्हणतो. Class super class Tetrapoda is divided into 4 classes. Amphibia, amphi means both, bios means life. That means they can live in वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. म्हणजे दोघंही ठिकाणी ते राहू शकतात. त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतात. सेकंड आहे रेप्टेलिया, सरीसृप वर्गातले किंवा सरपटणारे प्राणी. थर्ड आहे एव्स, बर्ड्स, पक्षी वर्गातले प्राणी. अँड लास्ट वन क्लास इज मॅमल्स, दॅट इज इन्क्लुडेड इन ह्युमन बिईंग. मॅमल्स जे आहेत म्हणजे सस्तन वर्गातील प्राणी आपण त्याला म्हणतो. तर हे क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन आहे व्हर्टिब्रेटा क्लासचं, सब फायलमचं. आता व्हर्टिब्रेटा नोटोकॉर्ड रिप्लेस्ड बाय वर्टेबल कॉलम. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टेबल कॉलम. म्हणजे नोटोकॉर्ड जो असेल तो नंतर त्याचं रिप्लेसमेंट होतं कशामध्ये, व्हर्टिबल कॉलममध्ये त्याचं
रिप्लेसमेंट होतं. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. हे व्हर्टिब्रेटाचे कॅरेक्टर्स आहे. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. या 4 भागामध्ये बॉडी डिव्हायडेशन झालेलं असतं. लार्जेस्ट सबफायलम विथ 46,500 स्पेसीज. There are two divisions in vertebrata, Agnatostomata and Gnathostomata. The first division is Agnatha, that means jawless primitive fish. This is, see in this figure, the jawless, jaws are totally absent in these animals. Without true jaws, that means true jaws are absent. Pair limbs are present. याच्यात जे आहे ते पेयर्ड लिम्स प्रेझेंट असतात. दिस अग्नॅथोस्टोमॅटा इन्क्लूड ओनली वन क्लास, दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. द क्लास सायक्लोस्टोमॅटा सर्क्युलर माउथ त्यांचे जे असेल ते सर्क्युलर असतं आणि विदाऊट जॉज, म्हणजे जबडे जे म्हणतो ते जबडे त्यांना नसतात. लोअर आणि अप्पर जॉ जे आहेत तर ते त्यांना नसतात. सायक्लोटोम्स आर जॉलेस अँड इल लाईक ॲनिमल्स. सायक्लोस्टोम जे असतात ते जॉलेस असतात आणि इल लाईक ॲनिमल्स असतात. स्किन इज सॉफ्ट, स्मूथ, कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड्स बट नो स्केल्स. दॅट मीन्स स्केल्स आर टोटली ॲबसेंट इन दीज ॲनिमल्स. स्किन असते पण ती सॉफ्ट असते, स्मूथ असते. विच कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड. एक युनिसेल्युलर म्युकस ग्लँड म्हणजे एका सेल्सपासून तयार झालेली जी म्युकस ग्लँड असेल ती प्रेझेंट असते अँड स्केल्स आर ॲबसेंट. Median fins are present but pair fins are absent. See in this figure, this is the Cyclostomata class. Petromyzon or lamprey, it is also called as lamprey, jawless animals. बघा इथं फिगरमध्ये इथं पण जॉज नाही आहे आणि इथं पण जॉज जे आहे ते ॲबसेंट आहे. माउथ प्रेझेंट दिसते पण जॉज ॲबसेंट आहे. तर मेडियन फिन्स यांच्यामध्ये मेडियन फिन्स प्रेझेंट असतात पण पेयर्ड फिन्स जे असतात ते ॲबसेंट आहेत. They are ectoparasites which have sucking and circular mouth without jaws. बघा ते एक्टोपॅरासाइट आहे. एक्टो म्हणजे आउटसाईड, पॅरासाइट परपोषी, दुसऱ्यांच्या याच्यावर जगणारा. तर ते एक्टोपॅरासाइट्स आहेत विच हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ. माउथ जे असेल ते सकिंग असतं आणि सर्क्युलर माउथ असतं विदाऊट जॉज. एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनस. त्यांचं एंडोस्केलेटन जे असतं ते कार्टिलॅजिनस असतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम लॅक्स स्टमक. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे तर इट लॅक्स स्टमक त्याच्यामध्ये नसतं कारण ते एक्टोपॅरासाइट आहेत. इंटेस्टाईन इज प्रेझेंट विथ अ फोल्ड कॉल्ड ॲज टिफ्लोझोल. इंटेस्टाईन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं की त्याच्यामध्ये टिफ्लोझोल जे आहे त्या फोल्डला जे म्हणतात ते टिफ्लोझोल असं म्हणतात. इथं जी आहे तर ही लॅम्प्रेची किंवा पेट्रोमायझॉनची फिगर आहे. रेस्पायरेशन ऑकर्स बाय 5 to 16 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. रेस्पायरेशन जे आहेत गिल स्लिट्स जे आहेत ते गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. सी इन द फिगर हिअर द रेस्पायरेटरी गिल्स, दॅट मीन्स गिल स्लिट्स आर प्रेझेंट विच कॅन हेल्प्स फॉर रेस्पायरेशन. 5 to 16 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. हार्ट इज 2 चेंबर्ड. जे हार्ट असतं ते किती 2 चेंबर्डचं हार्ट असतं. गोनॅड इज सिंगल अँड a large without gonoduct. Fertilization is external. Example त्याचे आहे पेट्रोमायझॉन, that is lamprey, and myxin, hag fish. This is the hag fish and this is the petromyzon. Then second division which is called as Gnathostomata. Gnathostomata, that is true jaws are present. True jaws are present and paired limbs are present. Paired limbs, forelimbs and hind limbs. Paired limbs are present. They have 2 superclasses, Pisces and Tetrapoda. Here this is the Pisces, fishes. म्हणजे जलचर प्राणी जे पाण्यात राहतात तर असे जलचर प्राणी त्यांचा एक सुपर क्लास आहे आणि दुसरा क्लास आहे टेट्रॅपोडा. म्हणजेच टेट्रा मीन्स 4, पोडाज मीन्स फूट. तर अशा पद्धतीने हे जे आहे हे पायसेसमध्ये आहे आणि हे बाकीचे जे फिगर दिसत आहे तुम्हाला, दिस इज द फ्रॉग विच इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द टेट्रॅपोडा सुपर क्लास. दिस इज एव्स
पक्षी वर्गातील प्राणी आहे की जो टेट्रॅपोडामध्ये आहे. रेप्टाइल्स अँड मॅमल्स, दीज आर द टेट्रॅपोड ॲनिमल्स. देन व्हर्टिब्रेट्सचे क्लासिफिकेशन जे आहे तर टेट्रॅपोडा जो काही सुपर क्लास आहे, दिस टेट्रॅपोडा सुपर क्लास किंवा व्हर्टिब्रेटा जे आहेत, ग्नॅथोस्टोमॅटा आणि अग्नॅथोस्टोमॅटा जे आहेत, तर ग्नॅथोस्टोमॅटामध्ये मग जे क्लास आहेत तर त्याच्यात पायसेस हा पहिला क्लास झाला. रेप्टाइल्स जे आहे ते रेप्टाइल्स हा टेट्रॅपोडामधला पहिला क्लास आहे. ॲम्फिबियन्स हा पहिला क्लास, रेप्टाइल्स दुसरा क्लास, तिसरा बर्ड्स आणि चौथा आहे मॅमल्स. म्हणजे असे टोटल 5 जे काही क्लासेस आहेत तर ते 5 क्लासेस आपल्याला या व्हर्टिब्रेटा फायलममध्ये दिसतात. तर रेप्टाइल्स दे हॅव ड्राय स्केली स्किन, त्यांची स्किन जी असेल ती ड्राय असते आणि स्केल्स आर प्रेझेंट इन दिस स्किन, त्या स्किनमध्ये स्केल्स प्रेझेंट असतात. दे कॅन ले एग्स, एग्स जे आहे ते एग्स ते म्हणजे अंडी जे आहेत ते अंडी ते देतात. आता फायसेसमध्ये हॅव स्केल्स अँड फिन्स, म्हणजे स्केल्स पण प्रेझेंट असतात आणि फिन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. पर आपण म्हणतो की पोहण्यासाठी त्यांना पर प्रेझेंट असतात. ब्रीथ अंडर वॉटर थ्रू गिल्स, म्हणजे पाण्यामध्ये जे श्वसन असेल ते श्वसन कशाच्या साहाय्याने करतात, गिल्सच्या साहाय्याने ते करतात. ॲम्फिबियन्स हॅव मोस्ट मॉइस्ट स्किन, त्यांची स्किन जी असेल ती मॉइस्ट असते. दे कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर, म्हणजे ते जमिनीवरही राहू शकतात आणि पाण्यामध्येही राहू शकतात, म्हणून त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतात. बर्ड्स हॅव फेदर्स, दे हॅव फेदर्स ऑन देअर बॉडी, बर्ड्सच्या याच्यावर फेदर्स असतात म्हणजे पिसं असतात. अँड दे कॅन ले ऑल्सो एग्स, एग लेईंग बर्ड्स. मॅमल्स दे गिव्ह बर्थ टू लिव्ह बेबीज अँड फीड देम मिल्क. मॅमल्समध्ये जे असं आहे की दे कॅन डायरेक्टली गिव्ह बर्थ टू द यंग वन्स, डायरेक्टली गिव्ह बर्थ टू द यंग वन्स. तर यंग वन्सला जे डायरेक्ट बर्थ म्हणजे जन्मा, यंग वन्स जे असतील ते डायरेक्ट जन्माला येतात, म्हणजे पिलांना जे डायरेक्टली जन्म देतात अशा याला म्हणतात विव्हिपॅरस, त्यांना म्हणतात ओव्हिपॅरस, त्यांना ओव्हिपॅरस असं म्हणतात. आणि जे पिल्लांना डायरेक्ट जन्म देत नाही पण जे अंडी देतात आणि त्या अंड्यांमध्ये मग ते पिलं जे असतात ते पिलं मोठी होतात आणि त्याच्यानंतर मग त्या अंड्यातून ते बाहेर येतात, तर अशा कंडिशनला म्हणतात विव्हिपॅरस. तर हे 5 क्लास जे आहेत तर ते 5 क्लास व्हर्टिब्रेटाचे आहे. आता दिस पायसेस कॅन बी डिव्हायडेड इंटू 2 क्लासेस. द सुपर क्लास पायसेस कॅन बी डिव्हायडेड इंटू 2 क्लासेस, ऑस्टिचिड्स अँड कॉन्ड्रिचिड्स. इथं मी तुम्हाला फरकाच्या याच्याने ऑस्टिचिड्स आणि कॉन्ड्रिचिड्स दाखवलेले आहे. द बोनी फिशेस आर द ऑस्टिचिड्स आणि कार्टिलाजिनस फिशेस आर द कॉन्ड्रिचिड्स. बोन्स आर प्रेझेंट ॲट स्केलेटन, म्हणजे त्यांचं स्केलेटन जे आहे तर ते बोन्सने तयार झालेलं आहे म्हणून त्यांना बोनी फिशेस असं म्हटलं जातं. कार्टिलेजेस आर प्रेझेंट ॲज स्केलेटन, म्हणजे इथं जे स्केलेटन असेल द स्केलेटन इज मेड अप ऑफ कार्टिलेज, हेन्स द नेम इज कार्टिलॅजिनस फिश. हियर द स्केलेटन इज मेड अप ऑफ बोन्स, हेन्स द नेम इज बोनी फिश. In bony fishes or ostrichids, mouth is terminal or subterminal in position. माउथ जे असेल तर ते टर्मिनल पोझिशनला असतं किंवा सब टर्मिनल पोझिशनला असतं. वाईल इन कार्टिलॅजिनस फिशेस माउथ इज व्हेंट्रल इन पोझिशन, माउथ जे आहे ते व्हेंट्रल पोझिशनला तिथं असतं. टेल फिन्स इज होमो सर्कल, बघा इथं फिगरमध्ये बघा, दिस इज द टेल फिन. इट इज कॉल्ड ॲज, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज होमो सर्कल. होमो मीन्स सेम, म्हणजे जे टेलफिन असतं ते टेलफिन हे दोघंही सारख्या एंडचे आहे. बघा इथं फिगरमध्ये हे सारख्या एंडचे आहे म्हणून या कंडिशनला म्हटलेलं आहे होमो सर्कल. अँड इन केस ऑफ कार्टिलॅजिनस फिशेस टेलफिन इज हेटेरो सर्कल. बघा इथं ही जी टेलफिन आहे ती काय आहे, हेटेरो सर्कल. एक फिन जो असेल तो शॉर्ट आहे आणि दुसरा जो आहे तो लॉंग आहे. अशी कंडिशन जी असेल तर त्याला म्हणतात हेटेरो सर्कल. हेटेरो मीन्स डिफरंट,
तर अशा पद्धतीने डिफरंट जे टेलफिन्स आहेत तर त्यांची जी लांबी असेल किंवा साईज असेल तर ती वेगवेगळी असते, म्हणून त्याला हेटेरो सर्कल टेल असं म्हटलेलं आहे. अपरक्युलम इज प्रेझेंट इन द बोनी फिशेस वाईल अपरक्युलम इज ॲबसेंट इन द कार्टिलॅजिनस फिशेस. एक्झाम्पल आहे बोनी फिशेसचं लेबिओ, कटला, ॲनाबस अँड इन केस ऑफ कार्टिलॅजिनस फिशेस स्कॉलिओडॉन, त्यालाच आपण शार्क म्हणतो, आणि टॉर्पेडिओ हे जे आहेत ते कार्टिलॅजिनस फिशेसचे एक्झाम्पल आहे. इन बोनी फिशेस म्हणजे ऑस्ट्रिचिड्समध्ये ज्या स्केल्स असतात, बॉडी इज कव्हर्ड विथ स्केल्स म्हणजे त्यांची बॉडी कव्हर झालेली असेल तर ते द स्केल्स आर ऑफ सायक्लॉइड ऑर स्टेनॉइड इन टाईप. स्टेनॉइड किंवा सायक्लॉइड टाईपच्या, बघा इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय, स्टेनॉइड किंवा सायक्लॉइड स्केल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात बोनी फिशेसमध्ये. आणि कार्टिलॅजिनस फिशेस म्हणजे स्कॉलिओडॉन किंवा शार्क आहे तर त्यांच्यामध्ये प्लॅकॉइड स्केल्स प्रेझेंट असतात. प्लॅकॉइड स्केल्स आर प्रेझेंट. देन सब फायलम व्हर्टिब्रेटा हे कॉन्ड्रिचिड्सचे एक्झाम्पल्स आहेत. बघा हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत हे कॉन्ड्रिचिड्सचे आहेत, म्हणजेच कार्टिलॅजिनस फिशेसचे एक्झाम्पल आहेत. हे जे आहेत हे बोनी फिशेसचे एक्झाम्पल आहेत. बोनी फिशेसचे एक्झाम्पल तिथं वेगवेगळे एक्झाम्पल इथं आहेत. आता जे कॉर्डेटा क्लासचं क्लासिफिकेशन आहे ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे व्यवस्थित तुम्हाला समजेल, विथ फिगरसहित तुम्हाला व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल.
divided into 5 classes: Pisces, Amphibia, Reptilia, Aves, and Mammalia. Let's learn them one by one. The first class is Pisces, which includes all types of fish. They're exclusively water-living animals. Their body is streamlined with a tapering end and is covered with scales. Fins are used for the purpose of locomotion. Pisces are cold-blooded animals and have a 2-chambered heart. The respiration takes place through gills. Fish are oviparous. That is, they lay eggs and show external fertilization. Class Pisces is further divided into subclasses: Chondrichthyes and Osteichthyes. Subclass Chondrichthyes include fish with a skeleton of cartilage. The mouth is in ventral position on the head, and the gill openings are separate gill slits. A good example of the same is a shark. Subclass Osteichthyes include bony fishes. The mouth is in a terminal position on the head, and the gills are covered by a bony flap called operculum. The fins are membranous structures with bony rays. A few examples of the same are herring, pomfret, and tilapia. Fish is an important source of nutrition for the people who live in coastal regions. Colorful fish are also used to create beautiful aquariums. The next class is the class Amphibia, which includes cold-blooded animals. These animals can live in water as well as on the land. Amphibians have moist skin because of the presence of mucous glands. The respiration takes place through gills in larval stages and through lungs and skin in adults. Amphibians have a 3-chambered heart. Fertilization is internal. They lay eggs, and the tadpole is the larval stage in their life cycle. Common examples of the class Amphibia are frog, toad, and salamander, which are found in large numbers in various parts of the world. The third class of vertebrata is Reptilia. Reptiles are cold-blooded, terrestrial vertebrates with dry and hard skin. The skin is covered with overlapping scales. Reptiles are pentadactyl, but in case of snakes, limbs are either reduced or absent. Most of the reptiles have a 3-chambered heart, but the crocodile shows the presence of a 4-chambered heart. The gaseous exchange during respiration in these animals occurs through lungs. In reptiles, the fertilization is internal, and the fertilized eggs are layered with a very tough and hard shell. Reptiles, like snakes, exhibit the phenomenon ecdysis or molting, which is the periodic shedding of the skin. Examples of reptilia are lizards, snakes, turtles, tortoise, etc. The next class is that of aves, which includes all birds. They are warm-blooded organisms. Birds are described as feathered reptiles that have evolved the power of flight. Their body is covered by feathers, but the legs have scales. The forelimbs are modified into wings. Birds have a strong but light skeleton, and the limb bones are hollow, with the internal space filled by air sacs. This is to reduce their weight and for the easy flight.
heavy jaw, but their jaw is extended into a beak. Birds have a 4-chambered heart and they show a high metabolic rate. Birds show internal fertilization and lay fertilized eggs. Birds are of economic importance as well, since eggs of certain birds are the protein source and an important part of the diet of several people all over the world. Their colorful feathers are used for decoration purposes. The last class of vertebrata is the class Mammalia. Mammals are warm-blooded animals with their skin covered with hair and exhibit bipedal or quadrupedal type of locomotion. Mammals have a 4-chambered heart and the respiration takes place through lungs. Fertilization is internal and the young when born are fed on milk from the mammary glands. In kangaroos, the young marsupials are born at an immature stage and migrate into the pouch on the mother's body and complete the development there. There is another phylum known as Protochordata. Because of the presence of notochord, phylum Vertebrata and Protochordata are grouped together under phylum Chordata. Animals belonging to the phylum Protochordata show the presence of a notochord that later develops into vertebral column in vertebrates in some stages during their life cycle. They are marine animals and are bilaterally symmetrical. Examples are Melanoglossus, Amphioxus, etc. Thus, Whittaker's classification consisting इथं आपलं चॅप्टर नंबर 4 कंप्लीट झालेलं आहे. त्याचे जे काही नोट्स असतील ते मी तुम्हाला नंतर ग्रुपवर टाकून देणार आहे. थँक्यू.